नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मुंबई उच्च न्यायालय वाहन चालक असणारी जी परीक्षा आहे, तर याच्या संदर्भाबद्दलचे जे महत्त्वपूर्ण क्वेश्चन आहेत जे परीक्षेसाठी येऊ शकतात, अशा संदर्भाबद्दलचे प्रश्नाची चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करूया। सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा की ड्रायव्हिंग क्विज आणि त्याचं शिक्षण या संदर्भाबद्दलचे जे आहे तरी मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक वाहनं चालवण्यासाठीची योग्य पद्धत कोणती आहे, तर त्या संदर्भाबद्दलची चर्चा आपण यामध्ये करूया। सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा की वाहन सुरू करणं आणि वाहन सुरू करण्यापूर्वी आणि दरम्यानच्या नेमक्या महत्त्वपूर्ण पायऱ्या कोणत्या आहेत याच्या संदर्भाबद्दलची जी क्वेश्चनरी आहे तर ती आपण चर्चा करूया। आता लक्षात ठेवा की मॅन्युअल वाहन सुरू करण्यापूर्वी गिअर हा कुठं असावा, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की गिअर हा न्यूट्रल असला पाहिजे, जेणेकरून म्हणजे पहिल्या गिअरमध्ये किंवा दुसऱ्या गिअरमध्ये असू नये, तर तो गिअर हा कसा असावा, न्यूट्रल असावा। म्हणजे कारण मॅन्युअल वाहन सुरू करताना न्यूट्रल गिअर असणं गरजेचं आहे। यामुळे स्टार्ट मारताना किंवा चालू करताना इंजिनचा जोर चाकाला लागत नाही आणि गाडी ही सुरक्षित सुरू होते। हा एक महत्त्वपूर्ण भाग लक्षात ठेवता येईल। म्हणजे गिअर लिव्हर मधल्या रेषेत मुक्तपणे हलत असेल, म्हणजे या भागामध्ये जर मुक्तपणे हलत असेल तर न्यूट्रल स्थितीत आहे आणि सुरू करण्यापूर्वी हे तपासणं किंवा टाळणं हे आवश्यक आहे। हा एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला उल्लेख करता येईल। आता प्रो टिप काय सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा की वाहन सुरू करण्यापूर्वी नेहमी गिअर लिव्हर डावीकडे किंवा उजवीकडे न्यूट्रल असल्याची खात्री करावी आणि यामुळेच इंजिनवर अचानक भार पडणार नाही। मॅन्युअल वाहन सुरू करताना कोणते पॅडल पूर्ण दाबावे लागते, तर सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा की जे क्लच आहे तर तो क्लच दाबावा लागतो। हा एक उल्लेख आपल्याला करता येईल। म्हणजे मॅन्युअल वाहन सुरू करत असताना क्लच हा पूर्णपणे दाबावा लागतो आणि क्लच न दाबण्याचा किंवा त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात, जसे की इंजिन अचानक झटका देऊन ते काय होतं, बंद होऊ शकतं। त्यामुळे क्लचचा उपयोग करणं हे आवश्यक आहे। तर क्लच पूर्ण दाबल्यामुळे इंजिन आणि ट्रान्समिशन मधलं संपर्क तुटतो आणि सुरक्षित स्टार्टसाठी हे महत्त्व आवश्यक आहे। म्हणून जेव्हा गाडी ही गिअरमध्ये असते, सर्वात महत्त्वाची नोंद लक्षात ठेवा, क्लच न दाबता गाडी सुरू केल्यानं इंजिनला एक प्रकारचा जर्क बसू शकतो आणि ज्यामुळे गिअर बॉक्सच्या भागाचं काय होऊ शकतं, नुकसान होऊ शकतं। आधुनिक कारमध्ये क्लच दाबल्याशिवाय गाडी ही सुरूच होत नाही, म्हणजे हे एक आपल्याला वेगळेपण सांगता येईल। ऑटोमॅटिक वाहन सुरू करताना कोणते पॅडल दाबणं महत्त्वाचं आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की ऑटोमॅटिक वाहन आहे त्याच्यासाठी कोणतं आहे, तर ते ब्रेक दाबणं हे महत्त्वाचं आहे। आता ऑटोमॅटिक वाहन सुरू करताना ब्रेक पॅडल पूर्णपणे दाबणं आवश्यक असतं आणि सुरक्षिततेसाठी आणि इंजिन स्टार्ट करण्यासाठी एक अनिवार्य एक सुरक्षित फीचर म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल। म्हणजे ऑटोमॅटिक गाड्यांमध्ये क्लच नसतो आणि हा क्लच नसल्यामुळं गाडी अचानक पुढे सरकू नये म्हणून ब्रेक पॅडल दाबून स्टार्ट किंवा म्हणजे जी चावी आहे तर ती त्या अर्थानं फिरविली जाते। आता लक्षात ठेवा की वाहन प्रकारामध्ये जर बघितलं गेलं की मॅन्युअल वाहन आणि ऑटोमॅटिक वाहन, तर मॅन्युअल वाहनचं काय करायचं असतं, क्लच दाबायचा असतो आणि ऑटोमॅटिक वाहन चालू करण्यासाठी ब्रेक दाबणं हे महत्त्वाचा उल्लेख करता येईल। ऑटोमॅटिक वाहन सुरू करताना गिअर कोणत्या स्थितीत असावा, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे तर तो पी आणि एन या स्थितीमध्ये असावा। म्हणजे लक्षात ठेवा की ऑटोमॅटिक वाहन सुरू करताना पी म्हणजे काय, तर पार्क, किंवा एन म्हणजे काय, तर न्यूट्रल या स्थितीत असणं आवश्यक आहे, किंवा डी म्हणजे काय, तर ड्राईव्ह, आणि आर म्हणजे रिव्हर्स, हे गाडी याशिवाय सुरू होत नाही। म्हणून लक्षात ठेवा की पी एन डी आणि आर चे महत्त्व काय आहे किंवा त्याला नेमकं काय म्हटलं जातं। पी ला पार्क म्हटलं जातं, एन ला न्यूट्रल म्हटलं जातं, डी ला ड्राईव्ह म्हटलं जातं आणि आर ला रिव्हर्स असं उल्लेख केला जातो। म्हणजे पी मोडवर गाडी पार्क करताना वापरला जातो, तर एन हा मोड मॅन्युअलच्या न्यूट्रल सारखा असतो। म्हणून या दोन्ही स्थिती स्टार्ट करण्यासाठी हे सुरक्षित असतं। म्हणजे या भागांमध्ये आपल्याला तशा पद्धतीचा उल्लेख दिलेला आहे। नेक्स्ट आहे म्हणजे याच्यामध्ये नेहमी पी मोडमध्ये गाडी सुरू करणं हे सर्वोत्तम असतं आणि ट्रॅफिकमध्ये गाडी जास्त वेळ थांबली असेल तर तो एन मोडमध्ये ही वापरावी। आता वाहन सुरू करण्यापूर्वी हँड ब्रेक का लावतात, सगळ्यात महत्त्वाचं आहे की हँड ब्रेक हा गाडी स्थिर ठेवण्यासाठी म्हणून ते वापरलं जातं। आता लक्षात ठेवा की वाहन सुरू करण्यापूर्वी
गाडी जर एकाच ठिकाणी स्थिर ठेवण्यासाठी काय केलं जातं, हँड ब्रेक हा लावला जातो आणि गाडी मागे किंवा पुढे सरकवण्यासाठी ते वाचवलं जातं. यासाठी हँड ब्रेक हा महत्वाचा आहे. म्हणजे उतारावर किंवा चढणीवर जर गाडी उभी असेल तर हँड ब्रेक लावणं अत्यंत सुरक्षित असतं. गाडी सुरू करण्यापूर्वी तो लावला आहे याची खात्री करा, हा एक भाग आपल्याला सांगता येईल. आता गाडी सुरू करून पुढे नेण्यापूर्वी हँड ब्रेक पूर्णपणे खाली करण्यास विसरू नका, कारण हँड ब्रेक लागलेला असताना गाडी चालवल्यास ब्रेक खराब होऊ शकतात. आता वाहन पुढे नेणं यासाठी लक्षात ठेवा की इंजिन सुरू झाल्यानंतर सुरक्षितपणे हालचाल करण्याचे नियम या संदर्भाबद्दल पाहू. मॅन्युअल वाहन सुरू ठेवल्यानंतर पुढे जाण्यासाठी प्रथम कोणता गिअर वापरतात, तर लक्षात ठेवा की पुढे जाण्यासाठी पहिला गिअर हा वापरला जातो. म्हणजे मॅन्युअल वाहन सुरू केल्यानंतर गाडी पुढे नेण्यासाठी पहिल्यांदा फर्स्ट गिअर वापरला जातो आणि या गिअरमध्ये सर्वाधिक शक्ती म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. म्हणजे गाडीला शून्य वेगातून हालचाल करण्यासाठी पहिल्यांदा पहिल्या गिअरमध्ये गरज असते आणि गती वाढल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या गिअरचा वापर हा केला जावा. म्हणजे हा एक प्रश्न आपल्याला लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये गिअर शिफ्टिंग चार्टमध्ये काय आहे की गाडी पुढे नेण्यासाठी पहिला आणि गती वाढवण्यासाठी 20 किंवा 30च्या ह्याच्या स्पीडमध्ये जर बघितलं गेलं तर तो दुसऱ्या गिअरमध्ये आपल्याला टाकता येईल. ऑटोमॅटिक वाहनात गाडी पुढे नेण्यासाठी कोणता गिअर वापरतात, तर सगळ्यात महत्त्वाचा असतं तर तो डी गिअर. याच्यामध्ये लक्षात ठेवा की ऑटोमॅटिक वाहनामध्ये गाडी पुढे नेण्यासाठी डी म्हणजे काय, तर आता ड्राईव्ह हा मोड गिअर वापरला जातो आणि यामध्ये गाडी ही आपोआप वेगाप्रमाणे गिअर बदलत असते. आता सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की डी मोडमध्ये एकदा ड्राईव्ह टाकल्यानंतर चालकाला फक्त ॲक्सिलेटर आणि ब्रेकचाच वापर करायचा. त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक गिअर हे त्या ऑटोमॅटिक गाडीमध्ये बदलत असतात. म्हणजे हा एक भाग आपल्याला लक्षात ठेवता येईल. म्हणजे पी म्हणजे पार्किंग, आर म्हणजे रिव्हर्स, एन म्हणजे न्यूट्रल आणि डी म्हणजे ड्राईव्ह म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आता प्रश्न आठवा आहे की वाहन गिअरमध्ये असताना स्टार्ट केल्यास काय होऊ शकतं, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की वाहन हे उडी मारू शकतं. हा एक महत्त्वाचा भाग लक्षात ठेवा. म्हणजे वाहन गिअरमध्ये असताना जर गाडी स्टार्ट केली तर अचानक काय करू शकते, ती गाडी उडी मारू शकते. म्हणून न्यूट्रल न करता स्टार्ट मारणं हे टाळलं पाहिजे. गिअरमध्ये गाडी स्टार्ट केल्यामुळं समोर उभा असलेले जे व्यक्ती आहे किंवा वस्तूला आहे तर ती गाडी ही अचानक काय करू शकते, डॅश देऊ शकते. त्यामुळं एक गंभीर सुरक्षेचं एक प्रकारे काय तर ते उल्लंघन आहे, असं एक आपल्याला उल्लेख करता येईल. आता शेवटी गोल्डन रूल नेमका सगळ्यात महत्त्वाचा काय आहे, तर नेहमी न्यूट्रल तपासा आणि मगच इंजिन हे स्टार्ट करा. म्हणजे तिसरं आहे ड्रायव्हरची पूर्वतयारी. वाहन प्रत्यक्ष चालवण्यापूर्वी चालकानं स्वतः ही तयारी ही करावी. म्हणजे वाहन सुरू करण्यापूर्वी कोणती गोष्ट सर्वात आधी करावी, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे सीट बेल्ट आणि सर्वात महत्त्वाचं आहे की जे आपण गाडी चालवत असताना जे मिरर आहेत तर ते व्यवस्थित सेट करणं आवश्यक आहे. म्हणजे वाहन प्रत्यक्ष सुरू करण्यापूर्वी चालकांनी काय केलं की स्वतः आसन व्यवस्था जे आहे तर त्या ठिकाणी व्यवस्थित म्हणजे सीट बेल्ट लावणं, आरसे जे आहेत तर ते योग्य प्रकारे सेट करणं ही सर्वात महत्त्वाची पायरी ही गाडीत बसल्यानंतर आहे. आता लक्षात ठेवा की यामध्ये काय की योग्य सीट पोझिशन तुम्हाला पॅडलवर नियंत्रण मिळवणं सोपं जातं आणि योग्य मिरर सेटिंगमुळे आजूबाजूच्या गाड्या जाणाऱ्या येणाऱ्या हे या मिररमध्ये आपल्याला पाहता येतात. आणि सर्वात महत्त्वाचं आहे की सीटची उंची आणि अंतर हे व्यवस्थित करा. मिरर रिअर व्ह्यू आणि साईड मिरर जे आहेत तर ते सेट करा. सीट बेल्ट लावायला मात्र विसरू नका. सीट बेल्ट लावणं हे अनिवार्य आहे. मॅन्युअल वाहनात क्लच हळू सोडण्याचं कारण काय असतं, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की क्लच हळू सोडण्याचं मूळ कारण आहे की गाडी उडी मारू नये म्हणून हे क्लच हा हळू सोडला जातो. गाडी यामध्ये लक्षात ठेवा की मॅन्युअल वाहनामध्ये इंजिन आणि गिअर बॉक्स जे आहेत याचा संपर्क हा सुलभ व्हावा आणि गाडीनं झटका किंवा उडी मारू नये म्हणून क्लच हा हळू सोडला जातो. म्हणजे क्लच पूर्णपणे दाबून पहिल्या गिअरमध्ये टाकावा आणि मग एक्सिलेटर थोडा दाब देऊन हळूहळू तो सोडावा, असा एक उल्लेख आपल्याला करता येईल. म्हणजे बाईंग पॉईंट काय एक लक्षात ठेवा की क्लच सोडत असताना असा एक बिंदू येतो जिथे गाडी हालचाल करू लागते, त्याला बाइंडिंग पॉईंट असं म्हटलं जातं. तिथंच क्लच
थोडा वेळ स्थिर ठेवावा लागतो. अशाच पद्धतीनं आपण ही सिरीज कायम सुरू ठेवू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.